तर इथून आता तुळशीबाग चालू झाले आणि आमचा गाईड माझा मित्र आमच्या पुढे आहे, तो आता पुन्हा फिरवेल आम्हाला. आणि पुण्यातला सर्वात मोठा गणपती बाप्पा आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर याच्या आधी तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, आम्ही पुणे एक्सप्लोअर करतो आहे. तर आज आम्ही आलो आहे पुण्यात शनिवारवाडा, त्याच्यानंतर दगडूशेठ गणपती बाप्पाचं मंदिर. तर माझा मित्र आहे कॅमेऱ्याच्या मागे, तो आम्हाला गाईड करतो आहे. तर पहिला आपण कुठे जाणार? शनिवारवाड्यात. पहिला शनिवारवाडा. हा शनिवार होता ना? राईट. हां. तर राईटला बघा तुम्ही शनिवारवाडा दिसतोय, म्हणजे याच्या आतमध्ये आम्ही जाणार. लास्ट टाइम आपण काहीतरी 9मध्ये असताना आलेलो, 9वीला असताना आलो आम्ही सहलीला हायस्कूलमधून. त्याच्यानंतर आज झालो आहे मंदेवाडीला एंट्री. जाऊ दे, पुढे लावायला लागेल गाडी. तर आम्ही जसं बघितलं असेल की 4:15ला आम्ही पोचलो पुण्यामध्ये, पण त्याच्यानंतर पार्किंग करायला गाडी आम्हाला बरोबर 1 तास लागला. कारण की पुण्यामध्ये असेल तर पार्किंग म्हणजे संडेला येऊ नका, संडेला खूप गर्दी असते. आता बघूया 5:15 वाजलेत. तर व्यवस्थित फिरायचं असेल तर वीकडेजमध्ये या. हां, वीकडेजमध्ये या. व्यवस्थित तुम्हाला फिरायचं असेल तर सॅटर्डे संडे आलं तर खूप गर्दी असते आणि गाडी घेऊन आलात तर तुम्हाला पार्किंग पण नाही मिळणार. 4 व्हीलर नॉट प्रेफरेबल. तर बघूया. फिरा. हां, 2 व्हीलरने फिरा, पार्किंग कुठे पण करू शकतो. आता बघूया किती वेळ लागतो आहे आपल्याला दर्शनासाठी. पहिला मी जातो आहे आपल्या गणपती बाप्पाच्या पाया पडायला, त्याच्यानंतर मग शनिवारवाडा ना. जर वेळ हां, जर वेळ मिळाला तर शनिवारवाडा आणि बाकी लाल महाल वगैरे फिरू. थोडा टाइम कन्स्ट्रेंट ऑलरेडी झालाय, कारण निघायचंय परत मुंबईला जायला. हां, माहित नाही, पण बाप्पाचं दर्शन तर नक्कीच कर. आणि गर्दी बघ किती आहे. तर इथून आता तुळशीबाग चालू झाले आणि आमचा गाईड माझा मित्र आमच्या पुढे आहे, तो आता पुन्हा फिरवेल आम्हाला. यात खूपच गर्दी आहे. तुळशीबागेमध्ये खूप मोठा मार्केट असतो. मार्केटमध्ये गर्दी बघ किती आहे. तर फायनली आम्ही पोहोचलो आहे तुळशीबाग सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ येथे, आणि हा पुण्यातला सर्वात मोठा गणपती बाप्पा आहे. खूप मोठी गणपती बाप्पाची मूर्ती आहे. तुळशीबागेतल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो आहे आपल्या दगडूशेठ गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. आणि एवढी गर्दी आहे ना, तुम्हाला दाखवतो गर्दी किती आहे. बघा केवढी गर्दी आहे. फायनली आम्ही जवळ पोहोचलोय श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर. आणि बघा किती लाईन आहे दर्शनासाठी. खूप सुंदर गणपती बाप्पाचं मंदिर आहे. मी ओटी घेतोय आता. ओटी घेऊन निघालोय आम्ही आता. दर्शनासाठी 5 शेगड्या मिळतात. थोडीफार लाईन आहे, एवढी पण लाईन नाही आहे. बघूया आता किती वेळ जातोय आपल्याला.
तर हा आहे गणपती बाप्पाचा मंदिर. आणि ॲक्च्युली आतमध्ये व्हिडिओ काही अलाउड नाही आहे, मी तुम्हाला बाहेरून दाखवतो मंदिर. इकडे गणपती बाप्पा आहेत. तर म्हणजे फायनली आम्हाला आमच्या गणपती बाप्पाचं दर्शन झालंय. ॲक्च्युली आम्ही आयुर्वेदून निघालो. आम्ही 3 गणपती बाप्पा दर्शन घेणार होतो, ओझर आणि निलांद्री, आणि त्याच्यानंतर मग आपला दगडूशेठ हलवाई गणपती पुण्याचा. पण आम्ही भीमाशंकरलाच आम्हाला फुल मेजारीचा व्हिडिओ बघितला असेल. भीमाशंकरला आम्हाला खूप उशीर झाला, त्याच्यामुळे ते आम्हाला 2 गणपती बाप्पा ह्या ट्रिपला नाही करता आले. पण नेक्स्ट टाइम नक्की आम्ही पुन्हा एकदा येऊ आणि ते गणपती बाप्पा जे अष्टविनायकमध्ये 2 गणपती बाप्पा आहेत त्यांचं दर्शन घेऊ. तर स्नेहल, कसं होतं गणपती बाप्पा दर्शन आपल्या दगडूशेठ हलवाईचं? खूप मस्त. आमचं दर्शन पण खूप पटापट झालं आणि ती मूर्तीच एवढी अशी मोहक आहे की बघतच राहावं असं वाटतं. मी तरी बसलेले तिकडे 5 मिनिटं आतमध्ये आणि जप करून आले. मला खूप प्रसन्न वाटतं आणि खूप भारी वाटतं. मी खूप म्हणजे लहानपणापासूनची जी इच्छा होती ती आता पूर्ण झाली आहे. त्यामुळे थँक्स टू नवरा. स्नेहलच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला पण खूप चांगलं वाटलं, कारण की आम्ही निघालो त्या गोष्टीसाठी किंवा बाप्पा दर्शनासाठी. त्यांचं 3 मधलं एक तरी पूर्ण आलं. खूप चांगलं वाटतं. आता बघूया, आता आम्ही जाणार आहोत शनिवार वाड्यामध्ये. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. तर म्हणजे आम्ही निघालो होतो. ॲक्च्युली शनिवार वाडा आम्हाला आज ह्या ट्रिपमध्ये नाही करता आला, कारण की आता संध्याकाळचे वाजलेत 6:45 आणि आम्हाला आता पहिला पिंपरी चिंचवडला जायचं ना, तिकडून मग ऐरोली. तर कदाचित आम्हाला आता पोचायला 11 वाजतील. नक्की टाईम माहिती नाही, कारण की खूप ट्रॅफिक आहे. तर तुम्हाला आता आम्ही आमच्या परतीचा प्रवास दाखवेन. शनिवार वाडा तर नाही दाखवता आला, पण ठीक आहे, नेक्स्ट टाइम करू आम्ही ट्रिप चांगली प्लॅन. ॲक्च्युली आज जो आम्ही आलो ना ते विकेंड होतं, त्याच्यामुळे सॅटर्डे संडे आम्हाला भीमाशंकरपासून सगळीकडे खूप गर्दी मिळाली. मग आमचा प्लॅन पूर्ण जसं आम्ही ठरवलं तसं झालं नाही, कारण की आम्ही सॅटर्डेला ठरवलं की आम्ही भीमाशंकर, नंतर ओझर, लेण्यांद्री आणि मग शिवनेरी अशा 4 ठिकाणी जाऊ. पण ते पण नाही झालं आणि आजचे पण प्लॅन वेगळे होते, ते पण सगळे स्टॉप झाले आमच्या एकदाच. आणि आम्हाला खूप मदत केली माझा मित्र अजिंक्य, त्यासाठी खूप खूप थँक्यू त्याचे. आणि ते बघू. तुमचा एक्सपिरियन्स कसा होता आमच्यासोबत फिरताना? खूप छान. खूप वर्षांनी माझा मित्र भेटलाय आणि काही क्षण त्याच्याबरोबर गेले म्हणून छान वाटतंय. आम्हाला पण खूप मजा आली. म्हणजे याच्या आईने पण आम्हाला खूप चांगली म्हणजे जेवण वगैरे बाहेर केलं, पण बाकी सकाळचा नाश्ता, चहा सगळं काही याच्याच घरी केलं आम्ही. तर आम्ही निघालो आता आपल्या पुण्यामधून प्रॉपर. आणि पहिल्यांदा आमची सगळी एकत्र ट्रिप होती. रायनो पण आमचा पहिल्यांदा आलाय पुण्याला. तर पण खूप फिरला. म्हणजे कालपासून आम्ही जवळपास 400 किलोमीटर ट्रॅव्हल केलंय. आता बघूया, ट्रॅफिक नसेल तर लवकरात लवकर पोचू घरी. तर फायनली आम्ही पोचलो तर पिंपरी चिंचवड म्हणजे माझ्या मित्राच्या घरी. आणि आता इथून त्याला ड्रॉप करून आणि मुंबईला जाण्याची आमची वेळ आली. चल भेटू पुन्हा. तू ये ऐरोलीला. त्याला पण सांगितलं की ये एकदा ऐरोलीला. मुंबईला येत नाही, त्याला मुंबई आवडत नाही, कारण की मुंबईला जास्त गर्दी असते बोलतो तो. ठीक आहे, आता काय त्याला इकडची सवय झाली. गावासारखं शांत एकदम मस्त वातावरण आहे पुण्याचं. पुणे म्हणजे पिंपरी चिंचवडचं. आणि मुंबईसारखे एवढे सिग्नल पण नाही तिकडे. चल बघतो आम्ही आता. चौकात जा, पोचल्यावर फोन करा. आता आम्ही तुमची वाट बघू. तुम्ही कधी आलो तुम्ही आमच्याकडे? आल्यानंतर आम्हा गरिबांकडे तुम्ही आल्यानंतर आम्ही लवकर येऊ. जुड्याने आम्ही आलोय. आम्ही आलो आता. तुम्ही आल्यानंतर आम्ही पुन्हा येऊ. आता तुम्ही या जोड्याने. तर पुण्यातून निघाल्यानंतर आम्हाला पहिलाच जो टनल लागला आहे बोगदा, त्याच पहिल्यांदा आम्ही रात्रीचा एक्सपिरियन्स करणार बोगद्यामधला. 10:15 वाजलेत रात्रीचे. भारी वाटतं रात्रीचं.
मंडळी फायनली घरी पोचलो आम्ही. रात्रीचे 11:15 वाजलेत आणि आमची पुण्याची ट्रिप तुम्ही बघितलं असेल. लास्टचे 3 व्हिडिओ होते आपले पुण्या ट्रिपचे. त्याच्यामध्ये भीमाशंकर, त्याच्यानंतर आम्ही पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, याच्या आधीचे व्हिडिओ कोणी बघितले नसेल तर ते पण व्हिडिओ बघा. भीमाशंकरचा सुद्धा मी दर्शन घेतलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. जे नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.